सुनेत्रा पवारांचा शपथविधीच होईल म्हणजे त्यांचाच होईल हे साधारणपणे म्हणजे अजितदादा ज्या दिवशी गेले 28 तारीखला, त्या दिवशी संध्याकाळी साधारणपणे 7-7:30 पर्यंत मी बारामतीला पोहोचलो होतो. त्यावेळेलाच अंदाज आला होता. खरं तर मी ज्यावेळेला बारामतीला जात होतो, प्रवासात होतो त्यावेळेला आपण बोललो होतो. आणि संध्याकाळी तिथे गेल्यानंतर आणि साधारणपणे नेत्यांशी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी एकंदरीतच तिथे जे वातावरण असतं, जो सेन्स येतो आपल्याला गोष्टींचा, घडामोडींचा, तर त्याच्यातून हे लक्षात येत होतं की सुनेत्रा वहिनींच्या मागे अजितदादांच्या बरोबरची लोक जाऊ इच्छित आहेत आणि त्याच्यामागे कारणं सुद्धा लक्षात येत होती. आणि ती कारण साधारणपणे मर्जरशी, विलिनीकरणाशी संबंधित आहेत हेही लक्षात येत होतं. फक्त तो दिवस नव्हता त्याबद्दल बोलायचा. दुसऱ्या दिवशी दादांवर अंत्यसंस्कार झाले आणि त्यानंतर मग तिथून निघत असताना आधी जयंत पाटील बोलले, मग शशिकांत शिंदे बोलले की विलिनीकरणाची प्रोसेस कशी अंतिम टप्प्यात आलेली होती आणि मग त्यांची स्टेटमेंट आल्यानंतर ही गोष्ट सुद्धा बाहेर आली की पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे की आता आईचा शपथविधी तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून करा. त्यानंतर आणखीन असे काही डिटेल्स समोर यायला लागले आणि त्याच्यातून एक लक्षात यायला लागलं की हे कुटुंब एकत्र आलेलं होतं. अत्यंत वाईट असा प्रसंग असताना पण राजकीय दृष्ट्या ते मात्र अजूनही काही एकत्र आलेलं नाहीये. ते कुटुंब म्हणून एकत्र आलेलं आहे, पण राजकारणामध्ये त्यांच्यामध्ये अजूनही तितकेच तीव्र स्वरूपाचे मतभेद असावेत असं वाटण्यासारखी परिस्थिती होती. आणि काल संध्याकाळपासून चित्र स्पष्टच झाली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या चौघांनी सगळी पुत्र ताब्यात घेतल्यासारखं वागायला सुरुवात केली. आणि नंतर मग शरद पवारांनी आपल्याला काही माहितीच नव्हतं असं किंवा माहिती नाहीच असं आज सकाळी सांगितल्यानंतर तर आणखीन चित्र स्पष्ट झालं. मग लगेचच पार्थ पवार शरद पवारांकडे गेले. ते जर कशासाठी गेले असतील याचा एक आपण अंदाज बांधू शकतो की आम्ही हा निर्णय का घेतला हे सांगण्यासाठी ते गेले असतील. पण त्यावेळेला त्यांची विलिनीकरणाबद्दल काही चर्चा झाली की नाही ते पार्थ पवार पण नंतर काही बोलले नाही. शरद पवारांच्या पक्षातून पण कोणी त्याबद्दल काही बोललं नाही या मीटिंग बद्दल. त्यामुळे आपल्या हातात आता त्याबद्दल नेमकी काहीच माहिती नाहीये. पण साधारणपणे विलिनीकरण आणि शपथविधी म्हणजे सरकारमध्ये कधी जायचं, आधी विलिनीकरण करायचं आणि मग ही सगळी सरकारची सांगड घालायची की आधी सरकारमध्ये जायचं आणि मग विलिनीकरण की आता विलिनीकरण करायचंच नाही. अशा या 3 टप्प्यांवर हे राष्ट्रवादीचं राजकारण आलेलं होतं आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि अजित पवार यांची भूमिका निर्णायक आहे. सॉरी, अजय पवार यांची भूमिका निर्णायक आहे असं मी सतत म्हणत होतो. त्याप्रमाणे या तिघांनी मिळून एक निर्णय घेतलेला दिसतोय. तर त्याचे परिणाम आपल्याला येत्या काही काळामध्ये दिसतीलच. ओके, बरं. आता आज दिवसभरामध्ये म्हणजे फार वेगानं घडामोडी झाल्या आणि शरद पवारांनी पत्रकार परिषद करून हे सांगितलं की अशा पद्धतीने चर्चा सुरू होती, अजित पवारांची ती शेवटची इच्छा होती आणि ती पूर्ण व्हावी आता ही आमची इच्छा आहे वगैरे वगैरे. तर या विलिनीकरणासंदर्भात चर्चा जेव्हा चालू होत्या त्या अर्थी हे दिसत होते की अजित पवारांना हे करायचं होतं किंवा राष्ट्रवादीचा एक गट यासाठी उत्सुक होता. मग आता या शपथविधीमुळं या सगळ्याला ब्रेक लागतो का आणि तो ब्रेक लागावा यासाठी राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवार गटातनं काही नेते प्रयत्न करत होते का? या विलिनीकरणाचे व्हिलन नेमके कोण दिसतायत आता या क्षणाला? मी व्हिलन आणि हिरो ह्या पद्धतीने राजकारण बघत नाही, कारण त्यामध्ये उगाच आपण कुठेतरी पार्टी असल्यासारखं असतो. कोणतरी आपल्याला हिरो वाटतो आणि कोणतरी व्हिलन वाटतो तर आपण त्यामध्ये पार्टी आहोत. आणि या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामध्ये आणि महाराष्ट्राचे काय फार मोठे इंटरेस्ट महाराष्ट्राचं काय अडलेलं नाही विलिनीकरणामुळे खरं सांगायचं तर तो हा भाग वेगळा झाला. पण मुद्दा असा आहे की विलिनीकरणाला अगदी सुरुवातीपासूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला काही लोकांचा विरोध होता, हे उघड होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे ही नावं होती. मी छगन भुजबळ यांचं अशासाठी घेत नाही कारण छगन भुजबळ यांचा दोन वेगवेगळ्या ह्या संदर्भातल्या दोन वेगवेगळ्या भूमिका दोन वेगवेगळ्या माणसांबरोबर बोललेल्या माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि माझ्या कानावर आलेल्या म्हणजे त्या खऱ्याच आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यात काही भाग नाहीये. तर त्यामुळे मी त्या भुजबळांना आता पण भुजबळांनी ह्या 2 दिवसामध्ये अगदी विलिनीकरणाच्या विरोधातच साधारणपणे भूमिका घेतलेली अशी दिसते. पण मागच्या 3-4 महिन्यात ते आजारी असताना आणि विशेषतः जयंत पाटील हे त्यांना बघायला गेलेले असताना जयंत पाटील आणि नेमके त्याच वेळेला तिथे अजित पवार पोहोचलेले असताना छगन भुजबळ काय म्हणालेले आहेत ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. ती काही दिवसांनी महाराष्ट्राच्या समोर तरी घेऊन येईलच. पण मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये ह्या तिघांनी प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी जी काही भूमिका घेतली याच्याबद्दल साधारणपणे मी असं म्हणतो की त्यांच्या पक्षातच नाराजी आहे. फक्त त्यांच्या पक्षात आणखीन सुद्धा एक कन्सर्न होता तो म्हणजे सुप्रियाताई उद्या उपमुख्यमंत्रीपदी येतात की काय, तर त्या खरं तर येणारच नव्हत्या. म्हणजे अकारण अशी भीती होती. ते असू शकतं त्यांच्यामध्ये जे काही गेल्या 2 वर्षात राजकारण झालं त्याच्यातून ती डेव्हलप झाली असेल भीती, पण तसं काही होणार नव्हतं. आणि आता तसं नाही झालं. हे झाल्यानंतर हे विलिनीकरणाबद्दल मोठ्या नेत्यांना माहितीच होतं. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना माहिती असावं असं स्पष्ट शब्दामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचा अभिमान म्हणावा असे आमदार असलेले अण्णा बरोबर म्हणालेले आहेत. नंबर 1. नंबर 2, मी आता थोड्या वेळापूर्वी सुनील शेळके मावळचे आमदार त्यांची रिॲक्शन ऐकलेली आहे. त्यामध्ये ते असं स्पष्ट शब्दात म्हणालेले आहेत की काही तांत्रिक बाबींमुळे आम्हाला हा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री
मंत्रिपद आणि हे सगळं करून घ्यावं लागलं. पण विलिनीकरणाची प्रोसेस होणारच आहे आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पवार कुटुंबातलाच कोणीतरी असणार आहे, असं सुनील शेळकेंनी म्हटलेलं आहे. आणि गेल्या काही काळामध्ये सुनील शेळकेंनी आणि अजितदादांचे ज्या पद्धतीचे रिलेशन, प्रेमाचे रिलेशन तयार झालेले होते, ते बघता त्यांच्या म्हणण्याला जोर आहे. आणि माझी माहिती आहे, अंदाज नाही, माहिती आहे की साधारणपणे 41 मधल्या 30 किंवा 30 पेक्षा कदाचित जास्तच आमदारांची सुद्धा हीच भूमिका आहे की विलिनीकरण झालं पाहिजे. पण त्यांची हीच भूमिका होती की सुप्रियाताई किंवा इतर कोणी नाही, तर उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्राबाईंकडेच असलं पाहिजे आणि त्याच राष्ट्रीय अध्यक्ष असल्या पाहिजेत. पण आता हे विलिनीकरण झालं पाहिजे आणि या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे फॅमिलीने, आणि आपण सगळ्यांनी ही सुद्धा ह्या 30 एक आमदारांची भूमिका आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. आणि मी का कानावर आले, मी पहिल्यांदा प्रशांत सांगतोय. खरं तर मी बातमीत पण लिहिलं नाहीये, बातमीचाच विषय आहे माध्यमांसाठी. तर असं की 2 आमदारांनी राष्ट्रवादीच्या 41 मधल्या साधारणपणे 35 आमदारांना फोन केले आणि तुमचं विलिनीकरणाबद्दल मत काय हे विचारलं. त्यावेळेला या आमदारांनी विलिनीकरण झालंच पाहिजे असं सांगितलं. त्यांची अशी स्टेट आल्यानंतरच अण्णा बनसोडेंचं एक स्टेटमेंट आलंय आणि सुनील शेळकेंचं विलिनीकरणाच्या बाजूने अत्यंत स्पष्ट स्टेटमेंट आलंय. अण्णा बनसोडे यांनी प्रफुल्ल आणि सुनील तटकरे या दोघांना विलिनीकरणाची अंदाज असावा, 12 तारखेला विलिनीकरण जाहीर होणार होतं असा अंदाज असावा असं मला वाटतं असं म्हटलेलं आहे. याच दोघांची नावं पवार साहेबांनी घेतलेली आहेत आज सकाळी. हेही आपण लक्षात घेतलं म्हणजे पवार साहेबांनी धनंजय मुंडे किंवा छगन भुजबळांचं नाव घेतलेलं नाही, पटेल आणि तटकरे नाव घेतलंय. त्यांचीच नावं आपले अण्णा बनसोडे घेतात. आणि आता संदीप सुनील शेळके म्हणतात की विलिनीकरण 15 दिवसामध्ये होईल, ते व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. ते प्रातिनिधिक आहे, त्याच्या विलिनीकरणाच्या दिशेने काही पावलं टाकली जातील न जातील हे आता अर्थातच सुनेत्राताई, सुप्रियाताई आणि या सगळ्यांवर अवलंबून असेल. पण काल दिवसभरामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याच्यातला नेमका अर्थ काय? म्हणजे आज लोकसत्ताची हेडलाईन पण होती की राष्ट्रवादीची सूत्र जी आहेत ती भाजपच्या हाती, अशा पद्धतीने त्यांनी दिलं होतं. आणि सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणं आणि तो इतक्या तातडीनं होणं, तर त्याच्यामध्ये असं कुठेतरी होतं का की कंट्रोल जो आहे तो पुन्हा शरद पवारांच्याकडे एकत्रितपणे जातोय, एकतर फॅमिलीचा कंट्रोल, एकतर पार्टीचा कंट्रोल आणि पुन्हा तो सगळ्या पुढच्या निर्णयांचा कंट्रोल. तर याच्यामुळं हे इतक्या तातडीनं झालं का? त्याच्याबद्दल काय नाही? भाजप खूप दीर्घ पद्धतीने ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार, कुठल्याही परिस्थितीचा, त्यामुळे ह्याही पद्धतीचं त्यांनी केलं असावं. मला एक अंदाज आहे, माझं ह्या विषयासाठी नाहीये, त्याच्यामुळे मी त्याबद्दल असं स्पष्ट सांगत नाहीये. पण माझा एक अंदाज आहे तो असा की सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री असणं हे भाजपसाठी अनेक दृष्टीने सोयीस्कर आहे. म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी त्यांना सोबत घेऊन जाणं सोपं राहील. म्हणजे सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्रीपदी येतील आणि मग विलिनीकरण होईल हे सोपं राहील. पण त्याच्याऐवजी सुप्रियाताई असते विलिनीकरण काय त्या पदावर, आणि मुख्य कारण अर्थातच हे जर आधी विलिनीकरण झालं असतं तर ताकदवान गट हा जयंत पाटील आणि अशी मातब्बर माणसं त्याही बाजूला असल्यामुळे त्यांचा पहिला समजा अर्थातच पवारसाहेब होईल. तर त्याच्यामुळे मग लोकसभा निवडणुकीच्या 4 महिने आधी जर समजा ही राष्ट्रवादी निघून गेली तर काय, मग एक प्रबळ विरोधक समोरच्या साईडला तयार होईल आणि मग प्रबळ विरोधक शिल्लकच ठेवायचा नाहीये. समोर मोठीमध्ये माणूस असताच कामा नये कोणी ताकदीचा, या भावनेतूनच हे सगळं राजकारण चालू असल्यामुळे भाजपने एक दीर्घ पद्धतीचं राजकारण केलं की आता सुनेत्रा पवार यांनी ज्या वेळेला इच्छा व्यक्त केली, भाजपने स्वतःहून नाही इच्छा व्यक्त केली हेही सांगितलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला पहिल्या दिवशी लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विषय काढला की सुनेत्रा पवार झाल्या पाहिजेत, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस स्पष्ट शब्दामध्ये हे ते दिवस नाहीत असं त्या नेत्यांना सांगितलं होतं. पण त्यानंतर ज्या वेळेला पार्थ पवार आणि पवारांनी म्हणजे सुनेत्रा पवारांनी स्वतः नाही पण पार्थ पवारांनी सांगितलं की सगळ्यांची इच्छा आहे, आपण या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे. आणि त्यानंतर मग परत नेते जाऊन वर्षावर भेटले आणि मग भाजपने याबद्दलचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी ही सगळी प्रोसेस सुरू केली. तर त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी असतील तर भाजपला एक नक्की विश्वासू सहकारी लोकसभा निवडणुकीच्या पर्यंत मिळेल. विधानसभेला बघू हा विचार केला. जर समजा त्यांच्या जागी शरद पवार गटातलं कोणी आलं आणि जर उद्या हा सगळा गटच लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बाहेर पडला तर एक मोठा प्रबळ विरोधक तयार होईल आणि मग ती परिस्थिती कशाला उडवू द्यावी. आणि ह्या भावनेतून भाजपने ह्या सगळ्या राजकारणाला, आत्ताच्या राजकारणाला एक अप्रत्यक्ष साथ दिलेली बघायला मिळते. आणि त्याच्यामुळे लोकसत्ताची जी हेडलाईन आहे ती हेडलाईन फार महत्त्वाची आहे की राष्ट्रवादीची सूत्र भाजप असतात, तसं एक चित्र तयार झालं असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. बरं, अजून एक प्रश्न हा आहे की म्हणजे आता आपण हे जे डिस्कस करतोय ते अजित पवारांच्या जाण्यानंतरच्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं साहजिकच थोडंसं सहानुभूती आहे, त्याच्यामध्ये अनुकंपा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या अर्थी 17 जानेवारीलाच ही बैठक झालेली होती आणि विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, याचा अर्थ शरद पवार हे एनडीएच्या सोबत जायला निघालेले होते का? आणि त्या सगळ्या परिस्थितीचा मग नेमका अर्थ काय घ्यायचा की आता ही वाटचाल त्यांची या दिशेनं सुरू झालेली होती का? जर समजा अजित पवार आता असते तर कदाचित या सगळ्याबद्दल फार वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण झालं असतं
आज ते आपल्यामध्ये नाही आहेत दुर्दैवानं. पण तरी सुद्धा शरद पवारांच्या या वाटचालीबद्दल किंवा ही जी सगळी मीटिंग झाली त्याच्याबद्दल काय नेमकं म्हणायचं? मी आत्ताच याबद्दलची स्टोरी लिहिलेली आहे आणि ती स्टोरी फ्रंटलाईनच्या वेबसाईटवर इच्छुकांना वाचायला मिळेल, वाचकांना वाचायला मिळेल. असं आहे की ही जी विलिनीकरणाची प्रक्रिया आहे ही काही मागच्या 15 दिवसातली किंवा 1 महिन्यातली नाही. म्हणजे मी स्वतःच 2 जानेवारीला आता ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि कदाचित जानेवारी महिन्यातच येतील अशा प्रकारचं ट्विट केलेलं होतं. त्याच्यामुळे हे उघड सत्य होतं. फक्त ही प्रोसेस साधारणपणे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये सुरू झाली होती. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये सरकार बनलं आणि फेब्रुवारी-मार्च मध्ये प्रोसेस स्वतः अजितदादांनी सुरू केलेली होती. माझ्या सूत्रांची अशी माहिती आहे की अजितदादांनी त्यावेळेला जयंत पाटलांशी संपर्क साधला. मग जयंत पाटलांनी पवार साहेबांना पण ब्रीफ केलं आणि सुप्रियाताईंना ब्रीफ केलं आणि त्याच्यानंतर मग अजित थोड्या दिवसांनी त्याच्यामध्ये अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे हे सुद्धा त्या सगळ्या चर्चेमध्ये जॉईन झाले आणि 10 जून 2025 लाच ही विलिनीकरण व्हावं, एकत्रीकरण व्हावं अशा प्रकारची अजित पवारांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या कानावर सुद्धा घातलं, पण त्यांच्याकडून त्याबद्दल काहीच निर्णय येत नव्हता. त्यामुळे त्या सगळ्या प्रोसेसला विलंब होत गेला. मग 5 ऑक्टोबर 2025 ला ज्यावेळेला शिर्डीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले होते त्यावेळेला अमित शहाशी अजित पवार पुन्हा एकदा बोलले की आता मला हे विलिनीकरण करायचं आहे, आमची प्रोसेस आम्हाला पूर्ण करायची आहे, तर तुम्ही सुद्धा यामध्ये या. आणि त्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये काही गोष्टी ठरत गेल्या. त्यावेळेला अमित शहा त्यांना म्हणाले की 3-4 दिवसात मी तुम्हाला निरोप देतो आणि मग 4-5 दिवसात त्यांचा निरोप आला की प्राईम मिनिस्टर तयार आहेत, पण तुम्ही एकदा देवेंद्र फडणवीसांशी बोल. सूत्रांची माहिती अशी आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला अजित पवारांना सांगितलं की आता महापालिका निवडणुका वगैरे ज्या आहेत त्या होऊन जाऊ देत, मग आपण करूया. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती साधारणपणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात की सुप्रीम कोर्टामध्ये जिल्हा परिषदांच्या ओबीसी जागांचा वाद होता आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका खूप पुढे जातील की काय मार्च एप्रिल मध्ये असं वाटत होतं. त्यामुळे सुरुवातीला आता महापालिका निवडणुका झाल्या की 16 किंवा 17 तारखेला जाहीर करूया असं पहिल्यांदा ठरलं. पण नंतर आपल्या सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद निवडणुकांना पाठिंबा, जिल्हा परिषद निवडणुका घ्यायला परवानगी दिली. त्याच्यामध्ये पुण्याची पण होती, सोलापूरची, साताऱ्याची, म्हणजे जिथे राष्ट्रवादीचा गड आहे तिथे होती. मग असं ठरलं की सगळ्या निवडणुका आपण एकत्र लढायच्या, एकाच चिन्हावर लढायच्या. अगदी 1-2 ठिकाणी पुण्यामध्ये जवळपास 3-4 जर जिल्हा परिषद गट सोडले तर बाकी सगळीकडे हा घड्याळाच्या चिन्हावर लढताय. आणि मग त्यावेळेला असं आधीचा प्लॅन असा होता की 25 तारखेला मुंबईला, 25 जानेवारीला मुंबईला मेळावा घ्यायचा आणि हे विलिनीकरणाची घोषणा जाहीर करायची. पण ह्या जिल्हा परिषद निवडणुका लागल्यामुळे मग आता असं ठरलं होतं की 8 तारखेला आपण हे जाहीर करूया. हे ठरलं 16 तारखेच्या मीटिंगमध्ये. त्यावेळेला पवार साहेब नव्हते. 16 तारखेला मुंबईमध्ये एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये हे असं ठरलं. पण 8 तारखेचं झालं असं की 8 तारखेला कुणाचं तरी लग्न आहे किंवा काही एक कौटुंबिक कार्यक्रम दिल्ली पवारांच्या संबंधित कुणाचं तरी आहे, मला नेमकं कोणाचं तो माहिती नाही. तर त्यावेळेला अजित पवार असं म्हणाले की 8 तारीख नको, आपण 10 किंवा 11 तारीखला ठरवूया. आणि मग शेवटी 12 फेब्रुवारी ही तारीख ठरली असं मी कानावर माझ्या आहे. गुरुवार का 14 फेब्रुवारी शनिवार आहे त्यावेळेला, त्यामुळे 13-12 म्हणजे गुरुवार आहे. तर गुरुवारी असं ठरलं. असं नंतर त्या मीटिंगमध्ये ठरलं, हे 7 तारखेच्या मीटिंगमध्ये ठरलं. त्याच्या आधीच्या त्यांच्या सतत मिटिंगा चालू होत्या, जवळपास मागचे 6 महिने या मिटिंग चालू होत्या. त्यामध्ये मग काय ऍडजस्टमेंट, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे निर्णय होत आलेले होते. पहिलं म्हणजे जयंत पाटील हे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक मंत्रिपदावर सहभागी होतील, नंबर 1. नंबर 2, सुनील तटकरे हे एक तर गटनेते होतील लोकसभेमध्ये किंवा राज्यमंत्री होतील केंद्रीय, जर समजा 2 जागा मिळाल्या तर. आणि सुप्रिया सुळेंना जागा मिळाली तर ते कॅबिनेट होतील. आणि सुनील तटकरेंच्या जागी एकत्रित राष्ट्रवादीचं जे प्रदेशाध्यक्षपद असेल ते अमोल कोल्हेंकडे जाईल. ही गोष्ट ठरलेली, याची चर्चा झालेली होती. एका मीटिंगमध्ये तर इथपर्यंत विचारलं होतं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी, म्हणजे शरद पवारांच्या गटाच्या काही नेत्यांनी अजित पवारांना की दादा हे तुम्ही सगळं बोलताय पण काही लोक तुमच्या पक्षातली मान्य करतील की नाही. त्याच्यावर दादांनी असं की आमदार माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे मी सांगेन तुम्ही पक्षात त्या कोणाला काय सांगायचं ते मी सांगेन. माझी इथपर्यंत प्रशांती आहे की आज जे विरोध करतायत, मी आता नावं अशासाठी घेत नाही, आज एक व्हिडिओ समोर आलाय. येत्या 2 दिवसामध्ये आणखीन सुद्धा काही व्हिडिओ काही बैठकांचे समोर येतील आणि विरोध करणारे काही त्या बैठकांमध्ये होते हे सुद्धा समोर येईल अशी चर्चा आहे. माझ्या कानावर अशा गोष्टी आलेल्या आहेत. जे काही कोणी विरोध करत होते की एका नेत्याला त्याचा व्हिडिओ पाठवला गेलेला आहे हेही मला कळलेलं आहे आणि हे अजित पवार गटातूनच झालेलं आहे हेही मी सांगतो. आणि हे मी सगळ्यांना माहिती आहे, जे वरिष्ठ नेते त्यांना हे मी जे सांगतो हे शब्दशः माहिती आहे. फक्त आज असं आहे की काही गोष्टी आपल्याला ऑफ रेकॉर्ड कळतात आणि त्याची नावं उघड करायची नसतात. आपल्याला बरोबर, आपली पत्रकारीय नैतिकता आहे आणि म्हणून आपण हे करत नसतो. पण याचा अर्थ असा आहे की काही कोणतरी काहीतरी करत. तर मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या झालेल्या होत्या
आणि या सगळ्या चर्चेतून आमच्या माझ्यासोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, बाकी सगळे सोबत येतील, असं अजित पवार यांनी सांगितलेलं होतं. आणि या सगळ्यातून होणार काय म्हणजे लोक हा प्रश्न विचारतील, म्हणजे शरद पवारांच्या लोकांना सत्तेत यायची संधी मिळाली होती, पवार साहेबांचं काय? तर पवार साहेबांनी जाहीरच केलं, म्हणजे आपल्या सगळ्यांना आठवतंय, एप्रिल महिन्यामध्ये राज्यसभेची निवडणूक त्यांची टर्म संपते, त्याच्यानंतर मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही आणि कुठल्याही सभागृहाचा सदस्य होणार नाही, हे शरद पवार यांनी जाहीर करून 2 वर्ष झाली. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मी या सगळ्यातून जाणार आहे आता ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून, आणि सामाजिक संघटना या सगळ्यांशी मी संपर्कात असतो, म्हणजे मी त्यांचं काम करणार आहे. इथपर्यंत लेवलचं हे सगळं बोलणं झालेलं होतं. सुप्रिया सुळे स्वतः काही म्हणाल्या नव्हत्या, पण सुप्रियांना केंद्रात मंत्रीपद द्या असं ज्यावेळेला विषय आला, त्यावेळेला अजितदादांनी त्या नेत्याला सांगितलं की तू नको काळजी करू, ती माझी बहीण आहे. आणि शरद पवार गटातल्या नेत्याला सांगितलं की तू नको काळजी करू, ती माझी बहीण आहे, आणि तिच्यासाठी मोदी साहेबांशी किंवा अमित भाईंशी, आणि हे शब्द आहेत, मोदी साहेबांशी किंवा अमित भाईंशी बोलायचं काम मी करेन, हे असं अजितदादांनी सांगितलं. आणि मी हे 4 लोकांकडून बैठकणाऱ्या क्रॉस चेक केलेलं आहे, त्याच्यामुळे हे खरं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ही चर्चा झालेली होती आणि 12 तारखेचा निर्णय होणार होता. यामध्ये झालं काय असं, म्हणजे अनेकांना वाटतं की फक्त पवार गटाचं, अजितदादांचं काय झालं असतं ते मी तुम्हाला नीट 1 मिनिटात प्रेक्षकांसाठी सांगतो की आज 41चे आमदार 51 झाले आणि लोकसभेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 खासदार झाले असते. आज चंद्रबाबू नायडूंचे 16 खासदार आहेत, नितीश कुमारांचे 12 खासदार आहेत, आणि त्याच्यानंतरचा तिसरा मोठा नेता अजित पवार ठरले असते. आणि त्याच्यामुळे अजित पवारांचं दिल्लीतलं राजकारण वाढलं असतं, महाराष्ट्रातलं राजकारण वेळ येईल त्यावेळेला योग्य वेळेला वाढलं असतं, आणि अजित पवार, भाजप आणि एकनाथ शिंदे ह्या त्रिकोणामध्ये जी सध्या टसल सुरू आहे, त्या टसलमध्ये अजित पवार अधिक मजबूत झाले असते. सोबतच शरद पवारांच्या पद्धतीचं राजकारण, पवार ब्रँड ऑफ पॉलिटिक्स जो आहे तो आणखी मजबूत झाला असतो. हे लक्षात आल्यावरच अजित पवारांनी फेब्रुवारी 2025 मध्ये ही सगळी प्रोसेस सुरू केली होती. तर आता पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष व्हायला आलेलं आहे. तर त्याच्यामुळे ही हा सगळा मागच्या वर्षभरात काय काय झालं त्याचा मी तुम्हाला अगदी विद्यंभूत इतिहास सांगितला, आणि हे सगळं अजित पवारांच्या आता परिस्थिती अर्थात बदललेली, या बदललेल्या परिस्थितीत कसं वागावं, सुनेत्रा वहिनींनी नेमकं काय या सगळ्यामध्ये विचार करावा, त्यांनी कुणाचं ऐकावं, हा त्यांचा संबंध आहे, तो त्यांचा राजकीय पक्ष आहे, त्यांनी ठरवायचा तो, आणि मी फक्त विश्लेषण करणार. त्यामुळे त्या वागतात ते, काही लोक ते चूक वागतात, काही लोक म्हणतात ते बरोबर वागतात. ते चूक आणि बरोबर असतं करायचं नसतं, उगाच भोळं व्हायचं नसतं राजकारण कव्हर करताना. तो त्यांचा निर्णय, त्यांना जे काय करतात त्यांनी घेतल्यानंतर आपण त्याचं विश्लेषण. आणि मुळात ही सगळी म्हणजे आधी सुद्धा कुटुंबातली जी लढाई होती ती अधिकाराची होती, महत्वाकांक्षेची होती, आणि त्यावेळी अजित पवार जेव्हा हयात होते तेव्हा सूत्र त्यांच्या हातात आली होती, त्यांनी केल्यानंतर आता कदाचित ती धडपड त्यासाठीची पण चालू आहे की पुन्हा आपण शॅडोमध्ये जाऊ नये म्हणून वगैरे. तर त्याही अर्थाने आपल्याला अजित पवारांनी निवडणुका व्हायच्या आधी आणि परत सत्तेत यायच्या आधी काही विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही मांडलाय. सगळं निवडणुका झाल्यानंतर आपल्या सिच्युएशनवर आपला अप्पर हँड आलेला आहे हे बघितल्यानंतर प्रस्ताव मांडलाय ना, तेही त्यांनी राजकारणच केलंय. त्यामुळे अजित पवार हातामध्ये जी सूत्र होती ती राष्ट्रीय अध्यक्ष पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची आपल्या हातामध्ये असावीत, आपल्या घरात असावी, असा विचार सुनेत्रा पवारांनी केला असेल तर तो राजकारण म्हणून त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे, असं आपण म्हटलं पाहिजे. फार नैतिकता आणि मोरॅलिटी आणि आत्ताच केलं पाहिजे का नाही असं बघून बघू नये राजकारण, असं मला वाटतं. एक जाता जाता शेवटची कमेंट थोडक्यात, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत सुनेत्रा पवार, अगदी योगायोगाने त्यांच्याकडे हे पद आलेलं आहे. त्यांच्याबद्दल आता ज्या चर्चा होतात कसं सांभाळू शकतील त्या पद, थोडक्यात तुला काय वाटतं? मला माझ्या म्हणजे ज्या क्षणी सुनेत्राताई वहिनींचं नाव आलं त्या क्षणी सुद्धा माझ्या मनामध्ये हा विचार नाही आला की त्या ह्या सांभाळू शकतील की नाही. मी तुला अगदी खरं सांगतो, कारण मी सुनेत्रा वहिनींना 2007-8 पासून बघतोय आणि माझी त्यावेळेपासून त्यांच्याशी ओळख राहिली. मी त्यांची काही वैशिष्ट्य सांगतो. त्या खूप सॉफ्ट स्पोकन आहे. त्या अजितदादांसारख्या अशा पट्ट्या घेऊन बोलाव्यात अशा बोलत नाही, हा त्यांचा पहिला भाग. पण त्या फर्म आहे, म्हणजे ज्यांनी त्यांच्याबरोबर बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये काम केले किंवा बारामती टेक्सटाईल उभं करताना आणि नंतर चालवताना काम केलेलं आहे, त्यांनी एकदा त्यांच्याशी पत्रकारांनी बोलून घ्यावं आणि सुनेत्रा पवार नेमक्या कशा पद्धतीने काम करतात. जितके दादा डिसिप्लिन होते तितक्याच सुनेत्रा पवार डिसिप्लिन आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. दुसरं, राजकारणात काय चालतं आणि काय नाही चालत हे कळलं की काय त्यांना नवीन ते काय अजित पवारांबरोबर राहिल्या म्हणून शिकले अशातला काही भाग नाही. पद्मसिंग पाटलांची बहीण आहे. अजितदादांनी ज्या काळात सुरुवात केली त्या काळात पद्मसिंग पाटील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. म्हणजे ह्या इतिहास महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की सुनेत्रा पवार हे त्यांची बहीण आहे त्या डॉक्टर पद्मसिंग पाटील यांची. ते पद्मसिंग पाटील हे जर समजा पवार डिफेन्स मिनिस्टर असताना परत ज्यावेळेला महाराष्ट्रात परत आले मुख्यमंत्री म्हणून अनिच्छेने, त्यावेळेला जर पवार साहेब परत आले तर सुधाकरराव नाईकांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री म्हणून आणायची वेळ आली असती तर ते डॉक्टर पद्मसिंग पाटील असले असते. आणि पद्मसिंग पाटील म्हणजे ते गृहमंत्रीपद सांभाळलेला माणूस
माणूस आहे. हो. गृहमंत्री पदापासून एक महसूल मंत्री, पाटबंधारे मंत्री, हे सगळं राजकारण सुनेत्रा वहिनींनी आयुष्यामध्ये बघितलेलं आहे. त्यांच्या वडिलांचं बाजीराव पाटील याच्या पातळीवर राजकारण करायचे तेही राजकारण त्यांनी बघितलेलं आहे. तेव्हा ना त्यांना राजकारण नवीन आहे, ना त्यांना पश्चिम महाराष्ट्रातलं, तर त्यांना अल्टिमेटली पवारांचं पॉलिटिक्स पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचं पॉलिटिक्स आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या पॉलिटिक्स ह्या सगळ्या राजकीय घराण्यांमध्ये कुणाचं नातं कुणाशी आहे, ते काय आहे, कुणाचे रिलेशन कुणाशी आहेत, कुणाचा संबंध आर्थिक कुणाशी आहे, याची पूर्ण व्यवस्थित माहिती आहे त्या पवारांना. मी तुम्हाला सांगतो, माझ्या राजकारणामध्ये काही लोक आता असं ते असं शब्द वापरणं बरोबर की नाही माझ्या लक्षात येत नाहीये, पण असं म्हणतात ना, मांडे खात्यात, मनातल्या मनात मांडे खात्यात. हे आता सुद्धा पवारांना आम्ही चूकपणे सांगू वगैरे, त्यांना थोड्या दिवसामध्ये त्यांची चूक लक्षात येईल. आपण 1-2 महिने जाऊ द्या प्रशांत, आपण इथे परत इथे येऊन बोलू. त्यावेळेला हे बोलू की सुनेत्रा पवारांना फारच अंडर एस्टिमेट केलं या लोकांनी. त्यामुळे ह्या भ्रमात कोणीही राहू नये. त्या उत्तम पद्धत असतील. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांना त्यांची एक नवीन टीम आणावी लागेल आणि ते करण्यासाठी एक वेळ त्यांना द्यावा लागेल. आणि ज्या परिस्थितीत ते आले ती परिस्थिती फार दुर्दैवी आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे झटपट अजितदादांसारखी काहीतरी अपेक्षा करता कामा नये. त्यांच्या समर्थकांनी विरोधकांनी अंडर एस्टिमेट करता कामा नये आणि समर्थकांनी या क्षणाला खूप अजितदादांसारखी अपेक्षा ठेवता कामा नये ही वस्तू.